आकाश, अरे तू इथे बस आणि केव्हाची तुझी तिकडे वाट बघते. हॅलो, अरे मी तुझ्याशी बोलते. कसला विचार करतोय का? विचार? मी कुठला विचार करणार ग? मी विचार करतोय माझ्या भवितव्याचा. काय भवितव्याचा? झालं, तुझ्यासारख्याने असं म्हटलं म्हणजे सगळं संपलंच बघ. हे बघ, तू हुशार आहेस, बुद्धिमान आहेस, आणि मला असं वाटतं की हुशार आणि बुद्धिमान माणसं असं भवितव्याचा विचार करत बसत नाही, तर स्वतःचं भवितव्य स्वतः घडवीत असतात. आणि तू आपला भवितव्याचा विचार करतो. आता काय झालं मी बघायला? नाही, मला वाटतं नाही का, मला आता निघायला पाहिजे. नाही म्हणजे माझा पिरियड डुबायला नको ना. येतो मी. काय रे, मी मुद्दाम इतकं लांबून पिकनिकचं नाव सांगून तुला भेटायला आले आणि तू आपल्या जाण्याच्या गोष्टी करतोय? ते काही नाही. बघ ना, ती जागा किती सुंदर आहे, किती छान छान फुलं आहेत तिथे, किती रोमॅन्टिक जागा आहे. प्लीज प्लीज बेगा प्लीज. हे बघ, तू माझ्या इतक्या जवळ उभी राहू नकोस बेगा. पण मी तुला परत एकदा समजावून सांगतोय, तू माझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न कर. काय रे आकाश, तू कुठल्या युगातला तरुण आहेस? हा, तू मराठी चित्रपट बघत नाहीस का? मराठी चित्रपटामध्ये प्रियकर प्रियसी कशी एकमेकांना बिलगून प्रेमाच्या गोष्टी करत असतात, आणि आपला अवरसी कुठला चित्रपट? खरं तर माझं जीवनाचे चित्रपट आहे मेघा. आणि तसंही चित्रपटातील दृश्य फक्त रुपेरी पडद्यावरच झटकून दिसत असतात, आणि प्रत्यक्ष आयुष्याच्या पडद्यावर मात्र ते उलटतही नसतात. मेघा, मला मला समजून घेण्याचा प्रयत्न कर मेघा. मेघा, तुला माहित नाही का, मी 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 खूप खूप गरीब आहे का मेघा? काय रे आकाश, अरे पैशाने गरीब असलं म्हणून काय झालं? हा, असं माणसाने स्वतःला हिन समजून घेऊ नये गरीब गरीब म्हणून. खरं तर माझ्यासारख्या परिस्थितीनं लाचार असलेल्या माणसानं प्रेमच करू नये ग. प्रेम करावं ते तुमच्यासारख्या श्रीमंत तरुण आणि तरुणीनं. म्हणजे तुला तुला नक्की काय म्हणायचंय? की गरीब माणसाला मन भावना नसतं? असतात. गरीबाला मन असतं, भावना असतात, पण आजच्या या युगामध्ये त्यांच्या मनाचा कोण विचार करतो? त्यांच्या भावनेला कोण किंमत देतो? नाही वेगा, नाही. आजच्या या युगामध्ये त्यांच्या मन आणि भावनेला कोणीही किंमत देत नाही मेघा. आणि म्हणून म्हणतो मेघा, तू स्वतः समजदार आहे ग. मला समजून घेण्याचा प्रयत्न कर आणि माझ्यासोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवणं सोडून दे. आकाश, तू तू फक्त मला एकदा होकार दे ना. तुझा होकार मिळाला ना की मग आपण लग्न करूया. मेघा, मी तुला कितीदा सांगितलं की माझ्याशी लग्न करण्याचं वेळ तुझ्या डोक्यातून काढून घे. जे शक्य नाही, जे मृगजळ आहे, जे कधी माणसाला साध्य न होणार आहे, ते माणसानं साध्य करण्याचा केव्हाच प्रयत्न करू नये. आकाश, तुला एक प्रश्न विचारू? तुला काय विचारायचं आहे? विचार. तू रागवणार तर नाहीस ना? मी आता कशाला रागवू? ते सुद्धा तू रागवण्यात बोलतोयस. हे बघ, काय विचारायचंय बोल. आकाश, तुझं माझ्यावर अजिबात प्रेम नाही. असं गप्प काय, सांग ना. माझी शपथ आहे तुला. प्लीज बेगा, मला मला खोटी शपथ घ्यायला भाग पाडू नकोस. आणि तसंही मला मुलातच खोटं बोलणं आवडत नाही. खोटी शपथ? म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे? माझा तुझ्यावरती प्रेम आहे. कळत न कळत मी सुद्धा तुझ्या प्रेमाच्या मोह जाळ्यात अडकल्या गेलोय. मी तुझ्या प्रेमाच्या मोहपाशात केव्हा अडकल्या गेलोय हेच मला कळलं नाही. तू मला हवी आहेस, तुझं प्रेम मला हवं आहे. पण नाही बेगा, तू माझ्या नशिबी नाही. खरं तर आमच्यासारख्या गरीब माणसांनी मोठमोठी स्वप्न बघायची नसतात, तर वस्तुस्थिती जपायची असतात. आणि आज मला वस्तुस्थितीची जाणीव झाली आहे बेगा. कधी कोण, कुठला, माझे जन्मदाते कोण, मला काहीच माहित नाही. केवळ त्या देव माणसाने मला छातीची कवटाळून स्वतःच्या घरी नेलं, मला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, आणि म्हणून हा आकाश तुझ्या समोर उभा आहे. कदाचित त्या देव माणसाने मला छातीशी कवटाळून स्वतःच्या घरी नेलं नसताना तर आज आकाश कुठेतरी फार चौकामध्ये भीक मागताना दिसला असता. मेघा, त्या देव माणसांचं माझ्यावरती खूप मोठे उपकार आहेत मेघा. आणि त्यांचं फक्त एक स्वप्न आहे, मी खूप शिकावं, मोठं व्हावं,
नोकरीला लागावं, पैसे कमावावं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. येतो. अरे आकाश, माझं एकदा तरी दिली तिलांजली अश्रूंना प्रेमाच्या नावा, नाही परतायच्या मला त्या प्रेमाच्या गावा. आकाश, मिस्टर आकाश, आता स्वतःला समजतोस काय? काय समजतोस तू स्वतःला? तुझी ही हिंमत की तू माझ्या थोबाडात मारली, मेघाच्या थोबाडात मारलीस, आणि तुझी लायकी ती काय? तू माझा प्रेम जिंकायला निघून चाललाय कोणासाठी? तर कोण तुझ्या तुझ्या त्या दीड जमिनीच्या आई बापूची नाही आकाश, या मेघाला एका श्रीमंत बाबाच्या मुलीला नाही ऐकायची सवय नाहीये. आतापर्यंत जी गोष्ट मी मागितली आहे ती मी मिळवली आहे. जी गोष्ट मला आवडली आहे ती प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट मला मिळाली आहे. प्रेमाने नाही तर हिसकावून त्याची प्रत्येक गोष्ट मी मिळाली आहे. आणि मिस्टर आकाश, तुझं प्रेम सुद्धा मी तसंच मिळवेन. तुझी इच्छा असो अगं नसो, नाही तुला माझ्या पायापाशी नाग रगडून माझी माफी मागायला लावली, माझ्या प्रेमाची भीक मागायला लावली ना, तर गावाची मेघा